Hello everyone. Here, see the page number 48. Last line. Told me what? Oh, be quick, man, for mercy's sake. And she tried to push past him to the door. इथं विडलर कीपर काय म्हणतात, तुम्ही मॅडम जाऊ नका. तरी परंतु मिसेस ॲडिस काय करतात की जातात. अरे कृपा करून लवकर बोल असं म्हणून ते ढकलून दरवाजाजवळ जातात. दॅट इज ओ बी क्विक मॅन फॉर मर्सी सेक. अँड शी ट्राय टू पुश पास्ट हिम टू द डोअर. देअर्स बीन अ रॉ, he said, down by Cinderwood. There was a chap there snaring rabbits, and Tom was walking with the Boormans and me and one Crouch. We heard a noise, and there it was. Took dark to see who it was, and directly he saw us made up, but we would scared him, and he left to fly with his गन. आता हे जे नॅरेशन केलं आहे हे त्या कीपरनेच केलेलं आहे की सिंडरवूडजवळ झटापट झाली. एक माणूस सश्याची शिकार करायला आला होता आणि बूमर्स आणि म्हातारा वगैरे क्रॉचबरोबर टॉम चालत निघाला होता. आम्ही आवाज ऐकला. काळोखात तिथं कोण दिसत नव्हतं. अचानक काय झालं, त्यांनी त्या गन मेकर म्हणतो आपण, शूटर जो आहे त्याने बघितलं. म्हणजे शूटर म्हणजे कोण, हा पीटर क्राउचच. आणि त्यानं बंदूक चालवली. टॉम, मिसेस ॲडिस सेड मिसेस ॲडिस. एकदम मिसेस ॲडिस काय म्हटल्या, टॉम. द कीपर हॅड फॉरगॉटन हिज गार्ड, अँड बिफोर ही कुड प्रिव्हेंट हर शी हॅड फ्लंज ओपन द डोअर. मग एकदम मिसेस ॲडिस टॉम ओरडल्यानंतर वाट अडवण्यासाठी राखणदार उभा असलेला तो विसरूनच गेला आणि त्या थांबवण्याआधीच त्या दरवाजा उघडून काय केल्या, बाहेर गेल्या. दॅट इज शी सिम्पली नो व्हॉट हॅपन्ड. द मॅन आउटसाईड हॅड इव्हिडंटली बीन वेटिंग फॉर द सिग्नल अँड दे केम इन कॅरिंग समथिंग. आणि बाहेर माणसं लक्षात घ्या इशाऱ्याचीच वाट बघत होती. त्यांनी लगेच स्वयंपाकघरात आणून ठेवलं जमिनीवर, म्हणजे टॉमचं प्रेत. हिअर and they came in carrying something which they put down in the middle of the kitchen floor. What happened next we will see. Is he dead? asked Mrs. Addis without tears. Mrs. Addis, we will see, saw all these things, what happened. That is, many persons also brought that body of the Tom and how they expressed. She plainly also asked to the keepers. म्हणजे डोळ्यात एकही पाण्याचा थेंब नव्हता. त्या काय म्हणतात, मरण पावला आहे तो. The men nodded, that is positively. They couldn't find a dry voice like hers. बघा लोकांनी होकारच ती मान हलवली. म्हणजे एवढा कोरडा आणि थंड आवाज मिसेस ॲडिसचा कधीच त्यांनी ऐकलेला नव्हता. इन द शेड पीटर क्राउच हॅड सीज्ड टू स्वीट अँड ट्रम्बल. आता मात्र पीटर क्राउचचा घाम आणि थरथरी थांबलेली होती. स्ट्रेंथ हॅड केम विथ डिस्पेअर, for he knew he must despair now. Besides, he no longer wanted to escape from this thing that he had done. Oh, Tom, and I was thinking it was one of the keeper. Oh, Tom, and it was you that got it for me. I don't want to live. पीटर क्रॉचने लक्षात घेताना कळालं की मी ज्या माणसाला गोळी मारली कीपरला तो टॉमच होता. म्हणजे माझा नेम तुला लागला, आता मी जगू इच्छित नाही. समथिंग ही डिस्टर्ब्ड अँड ही रिपेंटन्स होई असे त्याला पश्चाताप झाला. मिसेस ॲडिस वॉज सिटिंग इन द ओल्ड बास्केट आर्मचेअर बाय द फायर. वन ऑफ द मेन हॅड हेल्प्ड हर इन टू. तोपर्यंत मिसेस ॲडिस आराम खुर्चीत
बसलेल्या होत्या. आता ह्यामध्ये जगण्याची इच्छा संपली नाही. टीस हर्ट्समध्ये एक अशी स्त्री होती, दॅट इज वी आर कॉल्ड मिसेस ॲडिस. दॅट इज अँड येट लाईफ वॉज स्वीट, फॉर देर वॉज अ वुमन इन टीस हर्ट्स, अ वुमन ॲज फेथफुल टू हिम ॲज टॉम, who would go with him to the world's end ever now. But he must not think of her. He had no right. He must pay with his life for what he had done. आता त्यानं जे इतकं भयान कृत्य केलं होतं, लक्षात घ्या, अतिशय वाईट दृश्य भरलेला होता पीटर क्राउच, की त्यानं टॉमलाच मारून टाकलेलं होतं. पण त्याच्या आईनं शब्द दिलेला होता पीटर क्राउचला, काय की मी तुला प्रोटेक्शन देईल. म्हणजे शब्दाला जागणारी स्त्री ती स्त्री होती, लक्षात घ्या. निष्ठावान होती आणि प्रामाणिक होती, त्यामुळे ती साथ देणारी होती. पण आता पीटरची ॲक्टिव्हिटी काय होती, की त्याला एकच लक्षात घ्या, रिपेंटन्स होता, एक भरपाई काय होती, की त्याचंच प्राण त्यानं देणं. दिस इज वन ऑफ द वे दॅट इज ही हॅड डन. मिसेस ॲडिस शेकोटी कशाच्या आराम खुर्चीत बसलेले होते. दॅट इज मिसेस ॲडिस वॉज सिटिंग इन द ओल्ड बास्केट आर्म चेअर बाय द फायर. त्या शेकोटीजवळ लोक त्यांना थोडासा आधार देत होते. दिस इज अ टेरिबल थिंग. सॉरी, वन ऑफ द मेन हॅड हेल्प्ड हर टू इट. दॅट इज फॉर द सिटिंग फॉर्म. वी शॅल गो राऊंड टू द आयर्न लॅच कॉटेज अँड आस्क मिसेस गेन टू कम डाऊन टू यू. माणसं काय म्हणतात ती लोक, की आम्ही आयर्न लॅचच्या बंगलीकडे जातो, कॉटेजकडे जातो आणि गेनला घेऊन येतो तुमच्या आधारासाठी. दिस इज टेरिबल थिंग टू हॅव कम टू यू अँड ॲज फॉर द मॅन हू डीड इट वी हॅव अ मिडलिंग गुड गेस. हू इज ही? ही इज शॅल हँग. काय म्हणतात लोक, तुमच्या बाबतीत ही अतिशय भयानक किंवा अतिशय वाईट गोष्ट घडलेली आहे, भयंकर गोष्ट घडलेली आहे, आणि ज्यानं त्यानं कोणी कृत्य हे केलेलं आहे की त्यांना आम्ही फासावर देणारच आहोत. दॅट इज ही शॅल हँग. वी डिडंट सी हिज फेस बट वी हॅव गॉट हिज गन. बघा, आम्ही त्याचा चेहरा बघितलेला नाही, पण त्याची बंदूक आम्हाला सापडलेली आहे. ही थ्रीव इन टू द बुश वेन ही bolted and I swear that gun belongs to Peter Crouch, who has been up to no good since the day he was sacked for stealing corn. बघा, म्हणजे पळून जाताना आम्हाला तो दिसला नाही, पण त्याने बंदूक फेकली आहे आणि ती पीटर क्राउचचीच बंदूक आहे याची आम्हाला खात्री आहे. कारण का कणसाची चोरी केल्यामुळं कामावरून काढून टाकल्यापासून त्याचे काही बरेच असे भयानक उद्योग चाललेले आहेत. दॅट इज सॅकड म्हणजे कामावरून काढून टाकणे. दॅट इज डिसमिस्ड. सी द मिनिंग ऑफ सॅक. डिसमिस्ड, कामावरून काढून टाकणे. सी द नेक्स्ट पेज 50. बट ही कुडंट हॅव नोन इट वॉज टॉम वेन ही डिड इट अँड ही अँड टॉम ऑलवेज बिईंग अ बेटर फ्रेंड्स दॅन ही डिझर्वड. व्हॉट हॅपन वी सी. आता बंदूक चालवली तेव्हा टॉम तिथं आहे हे पीटर क्राउचला माहीत नव्हतं किंवा समजलं नसावं, कारण त्याची लायकी नसूनही टॉम त्याचा अतिशय चांगला मित्र होता. व्हॉट दे पर्सन्स एव्हरी पर्सन शुड बी ऑल्सो नो अँड दॅट वी हॅव कॉल्ड ससेक्स एरिया. दॅट इज फर्स्ट वी हॅव रीड द नेम ऑफ दॅट फॉरेस्ट हॅमरवूड. म्हणजे तिथल्या एरियातल्या लोकांनाही माहीत होतं की पीटर क्राउच आणि टॉमची मैत्री, त्यामध्ये गुड बिहेवियर कोणाचं होतं, टॉमचं होतं. पीटर क्राउच वॉज स्टँडिंग अपराईट नाव लुकिंग थ्रू द क्रॅक्स ऑफ द डोअर. ही सॉ मिसेस ॲडिस स्ट्रगल टू हर फीट अँड स्टँड बाय द टेबल लुकिंग डाऊन ऑन द डेड मॅन्स फेस. दॅट इज टॉम्स फेस. ही सॉ हर put her hand into her apron pocket where she had thrust the key of the shed. Here पीटर क्राउच ची कंडिशन आता कशी झालेली होती, की तो दाराच्या फटीतून असा बघत होता. मिसेस ॲडिस धडपडत होत्या, टेबलापाशी उभ्या राहिल्या, त्या मृत व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहत होत्या. दॅट इज डेड पर्सन, दॅट मीन्स टॉम. आणि किल्ली ठेवलेली होती ॲप्रनमध्ये, ती काढली.
हिअर द बुरमॅन्स हॅव गॉन आफ्टर क्राउच, सेड विडलर नर्वसली ब्रेकिंग द सायलेन्स. आता विडलर काय म्हणतो, बुरमॅन्स क्राउचला शोधायला गेलेले आहेत आणि एकदम असं सायलेन्स होता. ते सायलेन्स ब्रेक करत विडलर एक्सप्लेन केलं त्याने. दे वूड थॉट ही वूड ब्रोकन थ्रू द वूड आयर्न लॅच वे. देअर्स नो चान्स ऑफ हिज हॅव्हिंग बीन बाय हिअर. यू हॅवंट सीन हिम टू नाईट मॅम. काय म्हणतो बघा विडलर, म्हणजे जंगल ओलांडून आयर्न लॅचच्या दिशेने तो गेला असावा, पण असं म्हणजे गेसिंग केलं त्याने, पण तो इथं आला नसेल, शक्यच नाही असं म्हणत. म्हणजे तुम्ही पाहिलं का मॅडम, असा क्वेश्चन विडलरने केला. देअर वॉज अ पॉज, म्हणजे एकदम शांतता पसरली. व्हॉट्स द रिप्लाय ऑफ मिसेस ॲडिस? नो, सेड मिसेस ॲडिस. म्हणजे मी त्याला बघितलेलं नाही. आय हॅवंट सीन हिम नॉट सिन्स ट्यूसडे. शी टूक हर हँड आउट ऑफ हर ॲप्रन्स पॉकेट. बघा, म्हणजे मी त्याला बघितलेलं नाही. त्यांनी ॲप्रनच्या खिशातून हात बाहेर काढत म्हटलं, म्हणजे त्यांच्या खिशात ती किल्ली होती, जी किल्ली त्यांनी ज्या शेडमध्ये पीटर क्रॉसला ठेवलं होतं त्या शेडची ती किल्ली होती. म्हणजे ट्यूसडे नंतर, मंगळवार नंतर मी त्याला काही बघितलेलंच नाही.